शिवसेनेची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक संपन्न। उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात चर्चा, तर बैठकीमध्ये नवीन खासदारांना मतदान प्रक्रियेसंदर्भात सूचना। विकसित महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट 2 ऑक्टोबरला प्रकाशित होणार। खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। विकसित महाराष्ट्र 2047च्या संदर्भात सादरीकरण पूर्ण। नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी। NMRDA, हुडको आणि NBCC यांच्यामध्ये करार। नवीन नागपूर विकसित करण्यासंदर्भातला करार। तर 1710 एकरमध्ये विकसित होणार नवीन नागपूर। लालबागचा राजा विसर्जनासाठी विलंब झाल्यानं अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचं मुख्यमंत्र्यांना पत्र। भाविकांची मंडळाकडून गैरसोय झाल्याचं पत्रामध्ये उल्लेख, तर मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पत्रातून मागणी। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची भेट। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय घेण्यासाठी भेट। विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली भेट। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांची आमने-सामने बॅनरबाजी। बॅनरवर मराठा समाजासाठी केलेल्या कामांचा उल्लेख। देशात पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना। जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचं काम आता युद्धपातळीवर। देशभरात 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती। एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। बीडच्या वडवणीमध्ये तहसील कार्यालयावरती बंजारा समाजाचा मोर्चा, तर बंजारा समाजाच्या वतीनं प्रशासनाला मागण्यांचं निवेदन। नाशिकमध्ये कांदा खरेदीदार फेडरेशनचे संचालक आक्रमक। नाशिकमधील NCCF कार्यालयाच्या बाहेर आंदोलन। कांदा खरेदीचे पैसे मिळत नसल्यानं आक्रमक भूमिका। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तापाची साथ। व्हायरल तापानं लहान मुलं त्रस्त, तर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडमध्ये। लहान मुलांची काळजी घ्या, आरोग्य तज्ज्ञांचं आवाहन। उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ONGC प्रकल्पामध्ये मोठी आग। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल। आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।